नमस्कार, मी पल्लवी. अकोट तालुक्यातील निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणारा नरनाळा निसर्ग पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव येत्या 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि अकोट वन्यजीव विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात येणाऱ्या या 3 दिवसीय महोत्सवाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महोत्सवातील विविध उपक्रमांची माहिती दिली. नरनाळा महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या तर्फे अकोट वन्यजीव विभागाच्या सहकार्याने दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 3 दिवसीय नरनाळा निसर्ग पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून या महोत्सवाच्या पूर्वतयारीला प्रशासनाने सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी पत्रकार सगळ्यांना माझा नमस्कार. मी वर्षा मीना, अकोला जिल्हाधिकारी तुमचे समोर आहे. आज आम्ही नरनाळा महोत्सव जो अकोट तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याच्या इन्व्हिटेशन कार्ड आम्ही रिव्हील केलेला आहे आपले प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमाने. आणि हे 3 दिवसाचा कार्यक्रम आपला होणार आहे 30, 31 जानेवारी आणि 1 फरवरी. 3 दिवसाचे कार्यक्रम मध्ये वेगळे प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, कल्चरल ऍक्टिव्हिटीज आणि दुसरे ऍडव्हेंचर टुरिझम, बोटिंग, ट्रेकिंग, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज याच्यात इन्क्लुडेड आहे. मी तुम्हाला सगळ्यांना नरनाळा महोत्सव मध्ये येण्यासाठी निमंत्रित करते. धन्यवाद. परिषदेला संबोधित करत महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी उपस्थित पत्रकारांना महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकांचे वितरण करण्यात आले. 3 दिवसीय या महोत्सवामध्ये पर्यटक व नागरिकांसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जंगल सफारी, ट्रेकिंग, नरनाळा किल्ला सफारी यांचा समावेश असून त्यासोबतच मॅरेथॉन, सायक्लोथॉन, चित्रकला स्पर्धा, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्पर्धा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून यावेळी चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाची टीम विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच शिवशंभो, गर्जना फेम, अभि अम्मी यांचा कार्यक्रम तसेच रुपाली जग्गा यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. तर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांचा भव्य लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने स्थानिक व जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. नरनाळा महोत्सवाविषयी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी माहिती देत या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अजिंक्य भारत न्यूजशी बोलताना केले. बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.